शेतकरी मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. ज्वारी पिकात शेवटचे पाणी नेमके कधी द्यायचे आणि कधी बंद करायचे. कारण मित्रांनो, अनेक वेळा आपण चांगली मशागत करतो, खत देतो, औषध फवारतो, पण शेवटच्या टप्प्यात पाण्याची चूक झाली तर उत्पादनावर थेट परिणाम होतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटचे पाणी देण्याची योग्य वेळ. ज्वारी दाणे जेव्हा चिकट अवस्थेतून बाहेर येऊन घट्ट होऊ लागतात, म्हणजे दाणा हातात दाबला तर पाणी निघत नाही, पण पूर्ण कडकही झालेला नसतो, त्यावेळेला शेवटचे पाणी द्यायचे. या अवस्थेला तांत्रिक भाषेत हार्ड डो स्टेज म्हणतात. आता प्रश्न येतो, हे नेमकं किती दिवसांनी येते? तर बागायत ज्वारीसाठी साधारण पेरणीनंतर 75 ते 90 दिवसांनी, काही वाहनात 90 ते 95 दिवसांनी. पण हे लक्षात ठेवा, हे दिवस हवामान, वाण आणि जमिनीवर अवलंबून थोडेफार बदलतात. म्हणून फक्त दिवस मोजू नका, दाणे पहा. दाणे तयार झाल्याची खूण. ज्वारीचा दाणा खाली जेथे देठाला जोडलेला असतो, त्या भागात जर तुम्हाला काळा ठिपका दिसला तर समजा पीक पूर्ण तयार झाले. यानंतर पाणी दिलं तर काहीच फायदा नाही. उलट काय होईल? झाडे लोळतील, दाण्याची चमक कमी होईल, काढणी उशिरा होईल, उत्पादन घटेल. म्हणून काळा ठिपका दिसला, पाणी बंद करा. जमिनीनुसार पाणी देणे. भारी काळी जमीन. आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी काळी जमीन आहे. या जमिनीत ओलावा जास्त दिवस टिकतो. जर शेवटच्या टप्प्यात पाणी दिलं आणि जमिनीत आधीच ओलावा असेल तर झाडे जड होतात आणि लोळतात. लोळली की काढणीला त्रास आणि उत्पादनात थेट घट येते. म्हणून भारी जमिनीत शेवटचं पाणी फार विचार करून द्यायचं. हलकी किंवा वालुकामय जमीन असेल तर परिस्थिती उलटी असते. ओलावा पटकन संपतो. म्हणून धान्य घट्ट होईपर्यंत जमिनीत थोडी ओल राखली पाहिजे. नाहीतर काय होतं, दाणे अर्धवट राहतात, पूर्ण भरत नाहीत, वजन कमी येतं. महत्त्वाच्या सिंचन अवस्था. ज्वारीमध्ये 3 टप्पे खूप महत्त्वाचे असतात. पेरणीनंतर 30 ते 35 दिवस झाडाची जोमदार वाढ, 50 ते 55 दिवस पोटरी अवस्था आणि 75 ते 85 दिवस दाणे भरण्याची अवस्था. हेच शेवटचे पाणी. जर या 3 टप्प्यात पाणी नीट दिलं तर उत्पादन चांगलं येतं. उशिरा पाणी दिल्यास नुकसान. बऱ्याच शेतकऱ्यांची चूक काय असते? दाणा जवळपास तयार असतानाही पाणी देतात. तेव्हा झाडे लोळतात, दाणे मऊ राहतात, काढणी उशिरा होते, खर्च वाढतो, उत्पादन घटते. म्हणून शेवटच्या टप्प्यात जास्त पाणी म्हणजे तोटा. टिप: हार्ड डो स्टेजमध्ये शेवटचे पाणी द्या. काळा टिपका दिसल्यावर पाणी पूर्ण बंद करा. भारी जमिनीत पाणी टाळा, हलकी जमिनीत थोडे पाणी द्या. उत्पादन आणि दाण्याची गुणवत्ता वाढवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, पिकाची काळजी घ्या आणि चांगले उत्पादन मिळवा. धन्यवाद.